पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। सराईत वाळू तस्कर महेश शिंदे याला MPDA अंतर्गत 1 वर्षासाठी तडीपार, येरवडा कारागृहात स्थानबद्ध। पंढरपूर शहर परिसरात अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची विक्री करणारा तसेच विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुन्हेगार महेश तानाजी शिंदे रहा इसबावी ता पंढरपूर जिल्हा सोलापूर याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार तसेच धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला 1 वर्षासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आली आहे। पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा व विक्री व्यवसाय करणारा महेश शिंदे हा वाळू चोरी, मारहाण, दहशत निर्माण करणे, जीवघेणे हल्ले करणे तसेच परिसरातील नागरिकांना धमकावणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याने समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले होते। यापूर्वीही विविध अवैध वाळू व्यवसाय आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती। मात्र जामिनावर सुटल्यानंतरही त्याने अवैध धंदे सुरूच ठेवले। पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 577/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 कलम 305E तसेच गौण खनिज कायद्यान्वये वाळू चोरीचा गुन्हा दाखल आहे। त्याच्या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी MPDA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता। या प्रस्तावास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हाधिकारी जाहिरात घेणे चालू आहे। शाळा, कॉलेज, महाविद्यालय, इन्स्टिट्यूट, विविध ट्रेनिंग सेंटर्स, व्यवसाय, लग्न सोहळा, वाढदिवस सोहळा, विविध कार्यक्रम, शहरी व ग्रामीण भागातील जयंती, पुण्यतिथी सोहळा, शुभेच्छापर जाहिरात, विविध निवडी, विविध सोहळे व शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील जाहिराती स्वीकारणे चालू आहे। संपर्क लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज, लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स, मोबाईल क्रमांक 9850 36 32 02।